शिवाजी विद्यापीठाचा 61व्या दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन, CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपती, कुलपती पदक आणि इतर पारितोषिक विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं। यामध्ये जीवरसायनशास्त्र विभागाचे बंडू राजू कोळी हे यावर्षीच्या राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले। शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक कला क्षेत्र, NCC, NSS मधील गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण वागणूक आणि नेतृत्व गुण या निकषांवर हे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येतं। यावर्षी हे पदक मिळाल्यानंतर याचा आनंद व्यक्त करत यापुढे संशोधनामध्ये काम करणार असल्याचं बंडू कोळी यांनी सांगितलं। माझं नाव बंडू राजू कोळी। तर मी खूप आनंदी आहे मला राष्ट्रपती पुरस्कार भेटल्याबद्दल। माझे कुटुंबही खूप आनंदी आहेत। तर भविष्यात मी PhD साठी एनरोल करणार आहे। ओके, आणि PhD इन व्हायरोलॉजी और कॅन्सर मी प्रयत्न करणार की मला मिळावं म्हणजे बाहेर पुणे, मुंबईमध्ये। गोव्यातून शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेल्या नोरोना क्रिशा कुलपती सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेत। त्यांनी सुवर्णपदक मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कोल्हापूरमधील मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबियांनी मोलाची साथ दिल्याचं सांगितलं। तैयारी मतलब मैंने जो नॉर्मली मैं पढ़ाई करती थी वो किया है। हाँ, थोड़ा हार्डवर्क डाला है, प्रेयर्स भी किए है भगवान से बहुत सारे, और बहुत सारे लोगों का सपोर्ट भी था मुझे। मेरे पेरेंट्स का सपोर्ट था बहुत। मैं दूर रहती थी, हॉस्टल में रहती थी इधर कोल्हापुर में, फिर भी मुझे कॉल करके बहुत सपोर्ट करते थे, इसलिए मैं आज ये हासिल कर पाई। मेरे टीचर्स ने मुझे बहुत सपोर्ट किया है डिपार्टमेंट ऑफ साइकोलॉजी शिवाजी यूनिवर्सिटी में। मेरे फ्रेंड्स ने मुझे बहुत सपोर्ट किया है। मैं जब कोल्हापुर आई थी मुझे मराठी नहीं आती थी, फिर भी उन्होंने मुझे बहुत हेल्प किया है, हर जगह मेरे साथ रहते थे। और हाँ, स्टडीज़ में भी मुझे बहुत हेल्प किया है। मेरे दोस्तों ने बैक टू गोवा उन्होंने भी मुझे बहुत हेल्प किया है, मेरे भाइयों ने भी हेल्प किया है। फैमिली को भी मैं थैंक यू बोलना चाहती थी उनका कॉन्स्टंट सपोर्ट के लिए। गेल्या वर्षीच्या राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या साई सिमरन घाशी यांनी राष्ट्रपती आणि कुलपती सुवर्णपदक विजेत्यांमधील मुलींची वाढती संख्या समाधानकारक असल्याचं सांगितलंय। मला खरंच खूप आनंद होतोय, कारण 1 वर्षापूर्वीच मी या स्टेजवरती सुवर्णपदक घेतलंय आणि यावेळी पारितोषिक घेतेय। खरंच हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे। आणि जसं मी आधी पण सांगितलेलं की मला PR म्हणजे जनसंपर्कमध्ये करिअर करायची खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतेच आहे। ज्या क्षेत्रातलं मी शिक्षण घेतली आहे त्याच्यामध्ये मी सध्या काम करते आहे। त्याचबरोबर मी भविष्यातसुद्धा वेगवेगळ्या परीक्षा देणार आहे आणि त्यात माझं करिअर करणार आहे। आणि आज माझं संपूर्ण कुटुंब इथं उपस्थित आहे, त्यांच्यासाठी खरंच खूप अभिमानाची बाब आहे, कारण सकाळपासून आई म्हणते की अरे दरवर्षी तुझं आहेच इथं विद्यापीठात काही ना काही मेडल घेणं, पारितोषिक घेणं। तर मी या निमित्तानं सगळ्या मुलींना एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही जास्तीत जास्त पुढे या आणि तुमचं जे करिअर आहे ते करण्यामध्ये जास्त फोकस ठेवा, कारण आज जे 18 पारितोषिकं व्यासपीठावरती देण्यात आली त्याच्यातली 14 पारितोषिकं ही मुलींना दिलेली आहेत हे मी बघितलं, आणि 4 पारितोषिकं आहेत ती मुलांना मिळालेली आहेत। म्हणजे मुली आहेत पुढं, तर त्यांनी असंच पुढं जात राहावं एवढीच इच्छा आहे। यावर्षी शिवाजी विद्यापीठातील एकूण 51,492 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पदवी आणि पदविका प्राप्त केली। यातील 14,269 जणांनी हे प्रमाणपत्र स्वतः उपस्थित राहून स्वीकारलं। यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा या ठिकाणाहून विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या कुटुंबियांसह आले होते। शिवाजी विद्यापीठ परिसरात यामुळे मोठी गर्दी झाली होती। प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मित्रमैत्रिणींसह आपल्या परिवारासोबत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी त्यांनी फोटो आणि सेल्फी घेत आपल्या दीक्षांत समारंभाचे क्षणचित्र कॅमेराबद्ध केले। दिवसभर विद्यापीठ परिसरात आनंदाचं वातावरण होतं।